प्राध्यापक उन्नती संजय चौधरी यांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व मॅडमजींचं आहे आणि ते एक चांगल्या प्रकारची सेवा DN कॉलेजला देत आहेत. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आपलं हार्दिक स्वागत. एक भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे मॅडम. नारीरत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले काय सांगाल? खरं तर सर, हे माझा पहिलाच पुरस्कार आहे आणि त्या पहिल्या पुरस्काराने मी भारावून न जाता ती एक मोठी जबाबदारी समजू इच्छिते आणि हा पहिलाच पुरस्कार आहे माझा. मॅडम, पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आपल्या आतील जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्याचं एक प्रेरणास्थान म्हटलं म्हणजे पुरस्कार. बरं, या पुरस्काराचा जो नारीरत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे याचं वितरण आणि स्वरूपाच्या संदर्भात काय सांगाल? वितरण सांगायचं झालं सर तर एक मेडल, प्रशस्तीपत्रक आणि एक मेमेंटो असं दिलं गेलेलं आहे तिथे. अल्पबचत भवनमध्ये याचं वितरण केलेलं आहे त्या लोकांनी आणि खूपच सुंदर असं छान कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यांनी हे पुरस्कार का देत आहे हे सुद्धा तिथे आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक कळालं की आपली जबाबदारी आता समाजाप्रती अजून वाढलेली आहे. मॅडम, आता सध्याच्या वस्तुस्थितीमध्ये महिला पण मागे राहिलेल्या नाहीत आणि एक चांगल्या प्रकारे ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि एक चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट होतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होतात आणि एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात काय सांगाल मॅडम? या पुरस्काराच्या ज्या अध्यक्ष आहे माधुरी कुलकर्णी मॅडम, यांचा मला एक दिवशी संध्याकाळी फोन आला आणि त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न असे विचारले मला की आता तुम्ही तुमचं लेखन सुरू आहे असं म्हणता, तर पहिल्यांदा त्यांनी माझ्या पुस्तकांची नावं विचारली. एक पुस्तक माझं संशोधनावर निघालेलं आहे आणि एक पुस्तक माझं स्त्री जीवनाची नवीन सूत्रे म्हणून एक पुस्तक कविता लेखन झालेलं आहे. तर अशी 2 पुस्तकं निघालेली आहे. तर माधुरी मॅडमनी नंतर मला विचारलं की तुम्ही समाजासाठी काय करू इच्छिता? तर मला हेच सांगणं होतं त्यांना की समाजापेक्षा मला स्त्रीला एक सांगायचं आहे की बऱ्याचदा स्त्रिया बोलताना सहज बोलून जातात की मला घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही, मला वेळच मिळत नसल्यामुळे मी स्वतःसाठी काही करू शकत नाही. करण्याची तर फार इच्छा आहे पण मी कामांमुळे करू शकत नाही. तर मला त्या स्त्रियांना सांगणं असं आहे की तुम्हाला जसाही 5 मिनटं 10 मिनटं जो पण काही वेळ मिळेल, पटकन कागद घ्यायचा, पेन घ्यायचा, आपल्याला जे काही करायचं आहे ते मांडून घ्यायचं आणि ते जे आपले ध्येय आहेत ते जर आपण डोळ्यासमोर सतत ठेवले ना, तर केव्हा ना केव्हा आपल्याला वेळ मिळाल्यावर आपण त्या ध्येयावर नक्कीच काम करू शकतो. त्याच्यामुळे वेळ मिळत नाही असं कारण आताच्या सध्याच्या स्त्रीला तरी सांगणं मला असं वाटतं की ते कुठेतरी चुकतंय. कारण आता त्यांचे जे म्हणजे घरचे लोक आहेत ते सुद्धा त्या स्त्रियांना आता खूप मदत करतात. पहिले पुरुषसत्ताक व्यवस्था होती, आताही काही प्रमाणात आहे हे मी मान्य करते, पण बऱ्याच प्रमाणात आता स्त्रियांना पुढे जाण्यासाठी किंवा त्यांना उभारी मिळण्यासाठी त्यांच्या घरातले लोकही भरपूर प्रयत्न करत असताना दिसतात सर. मॅडम, आपण म्हणजे एक सांगायचं एक महत्त्वाचं की आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी वगैरे करून आपल्या या पुरस्कारासाठी आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं मॅडम, एक डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जग बदलवण्याची एक शक्ती आहे चांगल्या प्रकारे आणि आपल्याला नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक भारतरत्न पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगाल? या पुरस्काराचं सर्वस्व श्रेय माझ्या घरच्यांना आहे. माझी आई आहे, माझे पती संजय चौधरी आहेत, माझे 2 मुलं ओम संजय चौधरी, सिद्धी संजय चौधरी आहेत आणि दुसरं म्हणजे माझे जे को गाईड आहेत मनोहर सुरवाडे सर, यांनी खरं तर मला खूप प्रेरणा दिली की मॅडम तुमच्यामध्ये खूप लिहिण्यासारखं आणि तुमच्यामध्ये खूप करण्यासारखं आहे, पण तुम्ही कुठेतरी मागे राहिला आतापर्यंत, पण आता तुम्हाला चान्स मिळाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं काम ओढवून आणायचं आणि तुम्हाला निश्चित ते करायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त तर त्यांनी मला या कामासाठी प्रेरणा दिलेली आहे. मॅडम, प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि एक चांगल्या प्रकारे आपण यश संपादन केलेलं आहे. आणि मॅडम, अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. आपलं या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे? भविष्यामध्ये आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल?
सर आता सध्या माझं PhD सुरू आहे. माझं बिलकुल म्हणजे थेसिस सबमिशन झालेलं आहे आणि फक्त वायवाच्या डेटसाठी मी थांबली आहे. माझ्या थेसिसचा जो विषय आहे स्त्री पुरुषांच्या प्रतिमा. तर विदर्भातील कथांमधील स्त्री पुरुषांच्या ज्या प्रतिमा आहे त्या प्रतिमा जेव्हा मी अभ्यासल्या तेव्हा मला असं कळतंय की या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रियाही चुकतायत आणि पुरुषही चुकतायत वागण्यामध्ये. पण सगळ्यात जास्त सिंपती स्त्रियांच्या मागे आहे. त्याच्यामुळे मी असं समाजाला सांगू इच्छिते किंवा मला याच्यावर काम करायचं आहे की पुरुषांच्याही भावना कुठेतरी दाबल्या गेलेल्या आहेत. आपण बऱ्याचदा आता घरात असं म्हणतो की एखाद्या मुलाने सहज काही त्याला वाईट वाटलं, त्याला रडू आलं तर लगेच त्याची आई म्हणते काय बाईसारखा रडतो. पण असं नाही. जशी स्त्री एक जीव आहे, जिवंत व्यक्ती आहे, तसा पुरुषही एक जिवंत व्यक्ती आहे आणि त्याला सुद्धा भावभावना, त्याच्या मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या जर भावना त्याच्या अश्रूंच्या मार्फत बाहेर पडतायत तर त्याला तो बाईसारखा रडतोय असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्या सुद्धा भावना त्याला समाजामध्ये कुठेतरी मांडता आल्या पाहिजे. याच्यासाठी आम्ही पुरुष भान किंवा पुरुषवाद हा एक नवीन संकल्पना आम्ही काढतोय आणि लवकरच आमचं ते पुस्तक सुद्धा समाजामध्ये येणार आहे सर. मॅडमांनी एक चांगल्या प्रकारे निसंकोचपणे परखडपणे आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. एक भावना आपल्या आतील भावना आपल्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी मॅडमजींनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अजूनही त्यांना काही सांगायचं आहे. मॅडम आपण काय सांगू इच्छिता? एकच मी असं सांगू इच्छिते की माझी जी आजी होती कुसुमताई चौधरी यांचं काही लेखन बाकी आहे. त्यांचं असं झालं की बुवा PhDचा आपला शेवटचा पेपर होता तेव्हाच त्यांचं निधन झालं. तर मला तिचे जे कामं आहेत, तिचं जे स्त्री लेखन आहे, तिचं जे बहिणाबाईंवरच्या गाण्यांचे जे पुस्तक आहेत त्यांना पुढे न्यायचंय आणि नावारूपाला आणायचंय. तर हे एक माझं नवीन महत्त्वाचं विजन असणार आहे. मॅडमजींनी आता सांगितलं की बहिणाबाई चौधरी, मला आपण बहिणाबाई चौधरींचा उल्लेख केला. बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की आई माझा गुरु. आमच्या आईमध्ये साने गुरुजींनी पण म्हटलं आहे की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धारा आई माझी. अशा प्रकारे एक वर्णन केलेलं आईचं. आणि आईच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना प्रकट केलेल्या आहे. आपणच आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, TV24 नॅशनल न्यूज.